हत्या करून मृतदेहाचे 7 तुकडे रंगाच्या 4 डब्यांमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या गोराई भागात रविवारी घडला होता। हत्या झालेली व्यक्ती नेमकी कोण याचा शोध मुंबई पोलीस घेत होते। या प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर त्यांना यश आलं। आंतरजातीय संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने एका व्यक्तीला ताब्यात घेतला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। रघुनंदन पासवान असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो 21 वर्षांचा होता। रघुनंदन पासवान बिहारच्या दरभंगा जिल्ह्याच्या कान्होली गावचा रहिवासी होता। रघुनंदना मित्रही या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे, त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं। आंतरजातीय संबंध हे हत्या प्रकरणाचं मुख्य कारण असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलंय। 17 वर्षांच्या मुलीचा रघुनंदन पासवान सोबत प्रेमभंग झाला। यानंतर मुलीचे भाऊ तिला मुंबईला घेऊन आले, तरी पासवानने मुलीसोबत पुन्हा संबंध जोडण्यासाठी प्रयत्न केले। यामुळे मुलीच्या कुटुंबाचा संताप अनावर झाला असं पोलिसांनी सांगितलं। मुलीच्या भावांनी भाईंदरमध्ये रघुनंदन पासवानची हत्या केली। यानंतर रिक्षेने त्यांनी रघुनंदनचा मृतदेह गोराईला आणला। या प्रकरणी रिक्षा ड्रायव्हरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। मृतदेहाचे 7 तुकडे करण्यात आले असल्यामुळे पोलिसांना ओळख पटवणं कठीण जात होतं। पण रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी रघुनंदनच्या हातावर असलेल्या आर्य या टॅटूवरून ओळख पटवली। आर्य या टॅटूमध्ये आर हे नाव रघुनंदनचं तर ए हे नाव मुलीचं आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। मुलीच्या घरच्यांनी मुलाची हत्या केल्याचा संशय रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी केला। माझा मुलगा आणि ती मुलगी एकमेकांच्या संपर्कात होते। मुलीच्या कुटुंबाला दोघांमध्ये आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याचा संशय होता। मंगळवारी पोलिसांनी मला बोलवलं। मी टॅटूवरून मुलाला ओळखलं। पोलिसांनी मुलीच्या एका भावाला ताब्यात घेतलं आहे, असं रघुनंदनच्या वडिलांनी सांगितलं आहे।